मराठे विरल नायर दोनों ऑपरेशन मैदान के अंदर पहुंच चुके हैं। इतिका स्ट्राइकर के सारे खिलाड़ी मैदान के अंदर पहुंच चुके हैं। तो अब फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज आई वालवा देवी, मनोज मराठे और इसरार। स्ट्रेटजी बन रही है, प्लान बन रहा है, गुफ्तगू यहाँ जारी है। आप देख सकते हैं लाइव पर। इंपॉर्टेंट मैच, प्रारंभिक बल्लेबाज मनी मराठे अनुभवी खिलाड़ी और उनके साथ इसरार। दोनों तरफ प्लान बन रहा है। आई वालवा देवी टीम के ओनर मनी मराठे, तो इतिका स्ट्राइकर टीम के ओनर की बात करें तो महेश सरोज, अमन फाइटर्स इम्तियाज मलिक, सारंग सुपर किंग की अगर बात करें तो राहुल गरत, ऋतिका नाइट राइडर्स रोहन पाटिल, पठान वॉरियर्स एजाज शेख, सुहा 11 चैतन्य भगत और सैफ 11 अकबर खान। दोनों प्रारंभिक बल्लेबाजों को जल्दी मैदान के अंदर आना है और फील्डिंग को अलंकृत कीजिए। समय बहुत कम है, अब मैच शुरू करना है, मुकाबला बस शुरू होना चाहिए। मनी मराठे टीम के ओनर भी है और प्रारंभिक बल्लेबाज, और उसके साथ इसरार। क्या वो करेंगे पलटवार? हम कर रहे बेसब्री से इंतजार। ये है वाली प्रीमियर लीग 2026 का सबसे बड़ा त्योहार। हम हैं तैयार, क्या आप हैं तैयार? चलिए मनी मराठे साहब और इसरार। आई वालवा देवी, आपकी तालियां तो बजनी चाहिए। अब दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं। डीजे मास्टर आपको भी रेडी रहना है। और इस पहले घमासान के लिए प्रारंभिक बल्लेबाज मनी मराठे और इसरार। ये तालियों की आवाज आप सुन सकते हैं। तो दोस्तों, सभी मेहमानों का एक बार भी हम दिल के गहरे से स्वागत करेंगे। प्रतियोगिता का आज का पहला दिन, शानदार उद्घाटन समारोह के बाद इतिका स्ट्राइकर आई वालवा देवी के बीच आज के दिन का बहुत बड़ा मुकाबला। जो दर्शक अभी हमारे साथ जुड़े, मैं आपको बताना चाहूंगा, सिक्का उछला इतिका स्ट्राइकर के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और आई वालवा देवी को करनी है बल्लेबाजी। ये कहानी अब शुरू हो रही है। ये बहुत बड़ी अद्भुत कहानी है, यादगार कहानी है और यादगार लम्हा हमारे सबके लिए है। तो दोस्तों, अब चलते हैं कॉम्बॉक्स की तरफ, जहां हमारे साथ जुड़ेंगे हमारे काबिल दोस्त मिस्टर संतोष चव्हाण। हाँ, थँक्यू सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. शुभ सकाळ सर्वांना. इतिका स्ट्रायकर संघ आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, व्यासपीठावरती विराजमान आमच्या मान्यवरांचं, त्यांचं देखील आणि त्यांच्याच बरोबरीने सर्व जे काही पंच इथे उपस्थित झालेत, तसेच आमचे सिनियर कॉमेंटेटर्स आणि त्यांच्या सोबत लाईव्हची टीम जे सर्व इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. सारंग मित्रमंडळ आणि त्यांच्याच बरोबरीने तेजल इलेन वालिव यांच्या वतीने आयोजित गेले आपण 8 सीझन बघितले, हा 9वा सीझन आपण बघणार आहोत. वालिव प्रीमियर लीग सीझन 9 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. डे 1 आणि ओपनिंग सेरेमनी आपण बघितली, तसेच शुभारंभ होतोय. ओपनिंग मॅच आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. थोड्याच वेळामध्ये प्रमोदजी शेडगे सर निश्चित स्वरूपामध्ये आमच्या समोर जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. पालघर जिल्ह्याचा अभिमान आणि स्वाभिमान प्रमोदजी शेडगे सर थोड्याच वेळामध्ये आमच्या समोर मायक्रोफोनवरती जॉईंट होतील. या मॅचला होते सुरुवात. बॉलिंग मार्कवरती पहिलं षटक घेऊन तयार होतोय फ्रेश कांबळे आणि त्याच्या विपक्षामध्ये एक लेजंड खेळाडू राहिलाय या मैदानावरती, ज्याने हुकूमत गाजवली आहे, मनी मराठे, आणि त्याचा साथ देण्याकरता इजरार मनिहार आलाय. पहिला बॉल WPL सीझन 9 ला इथून सुरुवात झाली आणि पहिला बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला गेला आणि पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. शुभारंभ झालाय, आरंभ झालाय. आणखी एकदा सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. यूट्यूबच्या माध्यमातून जे काही श्रोते आमच्या समोर जोडले जात आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. आणखी एक दुसरा बॉल चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केला गेला. सिंगल धावे करता कॉल आणि धाव झाली मैदान दरम्यान आणि एक धावीतून इझिली कंप्लीट केली. शुभारंभ झालाय, स्कोर काढल्यातून चालना दिली गेली.
इतिका स्ट्रायकर संदीप सांबरे यांनी टॉस जिंकला होता. त्यांनी सांगितलं की सर्वप्रथम आम्ही करणार आहोत गोलंदाज यांनी फलंदाजीचं आमंत्रण मिळालंय आई वालवादेवी या संघाला. आणि आल्याबरोबर परेशचे 2 बॉल अप्रतिम दर्जाचे राहिलेत. प्रश्न विचारले होते मनी मराठे यांना. यावेळेस बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली खेळाडू आलाय इजरार मरिहार. 0च्या आकड्यावरती बाद. परेशच्या खात्यामध्ये विकेट. आलोक यांनी चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार झालाय. इजरार संधी होती पण त्या संधीचं काहीच होणं करू शकला नाही. आणि बघा एक्सपिरियन्स अनुभव तो फार महत्वाचा असतो आणि संदीप सांबरेने तो दाखवलाय. तेजल इलन वालिव संघाकरता सातत्यपूर्वक ओपनिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये असताना आपण संदीप सांबरेला कित्येकदा बघितलंय. माइंड गेम खेळण्याकरता तो ओळखला जातोय. स्वतः थांबला आणि त्याच्यानंतर परेशला त्यांनी बॉलिंग मार्कवरती आणलं गेलं. पहिलं षटक परेश आपल्या कॅप्टनच्या विश्वासावरती खरा उतरलाय. अजित कदम आलेत आणि आल्याबरोबर फटका फसलाय. बॉलच्या खाली संदीप सांबरे. अजित कदम आले आणि अजित कदम गेले. आणखी एक झटका आई वालवादेवी या संघाला. सद्गुरु साई चांगली सुरुवात झाली आहे. टॉस का जिंकला होता आणि संदीपनी का सांगितलं होतं की सर्वप्रथम पहिल्या इनिंगमध्ये ते बॅटिंग करणं डिफिकल्ट आहे. आणि तेच दृश्य सध्या तर आपल्याला पाहायला मिळतं कारण की संदीप एक्सपिरियन्स अनुभवचा भंडार आहे. आणि वाल्यू जर म्हटलं तर संदीप सांबरे त्याचे आपण बघितलं आहे. त्याचा खेळ बघितला, त्याचा माइंडसेट बघितला आहे. एक ओपनिंग बॉलर म्हणून त्याची देखील भूमिका आपण सध्या तर ॲज अ कॅप्टन म्हणून चांगल्या प्रकारे लीड करतोय सर टीमला. हाँ जी हाँ, बहुत ज़बरदस्त गेंदबाजी वो कर रहे हैं और अनुभव है इनके पास. कप्तानी बहुत बढ़िया कर रहे हैं. तो एक कदम आगे सोचना होगा आई वालवा देवी के बल्लेबाजों को. गेंदबाजी में हैट्रिक बॉल है और बढ़िया गेंद टपकाते बाहर की तरफ निकलते भी गेंद निकटर गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया गेंदबाज, युवा खिलाड़ी है और शुरुआत बहुत शानदार की है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, दबाव बनाया बल्लेबाजी के ऊपर. निश्चित स्वरूपामध्ये परेश कांबळे एका सीझनमध्ये इमर्जिंग प्लेअर देखील अवॉर्ड त्याला मिळाला होता आणि सध्या तर त्यांनी त्याची आणखी एकदा दावेदारी पेश केली आहे. चांगल्या प्रकारचा त्याने परफॉर्मन्स केला आहे. ज्यावेळेस आला होता त्यावेळेस युवा खेळाडू होता पण आता अनुभवी खेळाडू म्हणून त्याची देखील ख्याती आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण कंपल्सरी टॉस करणार आहोत. जे काही नियम आहेत आम्ही ते तुमच्यापर्यंत देखील या षटकानंतर पोहोचवणार आहोत. परेशचा फुल टॉस पद्धतीचा बॉल. फटका तर चांगला सजवलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. करीम खानच्या बॅटमधून आलाय चौकार. असेल आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या ज्या 4 मॅचेस आहेत त्या 4 मॅचेस करता पॉवर प्ले मध्ये नवीनच बॉल दिला जाईल. भले बॉल हरवला तरी देखील नवीनच बॉल दिला जाईल, कंपल्सरी आहे. आणि त्याच्यानंतर जी 5वी मॅच असेल तर त्यावेळी जर पॉवर प्लेच्या नंतर बॉल हरवला तर जुना बॉल उपलब्ध असला तर दिला जाईल. जे काही नियम आहेत आम्ही ते वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ. षटक क्रमांक 1 ची कहाणी संपली आणि पहिल्या षटकामध्ये
पाडदर सध्या तर आपण इतिहास स्ट्रायकर संघाच्या दिशेने झुकताना बघितलंय. मुबारक खान आले बॉलिंग मार्कवरती. या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन सोहळ्याकरता आदरणीय महेश धनगर साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय जगदीशजी भोईर, आदरणीय सन्माननीय सोब्रिल पाटील साहेब, आदरणीय सन्माननीय हर्षद चौधरी साहेब आणि आदरणीय सन्माननीय सूर्यकांत पवार साहेब, आपले मनापासून धन्यवाद. राहुलजी गरत, तानाजी दायगोडे, कमलेशजी गुप्ता या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या वतीनं आपले मनापासून धन्यवाद. या दरम्यान मग आणखी चांगला फटका सजवला गेला. मनी मराठेच्या बॅट मधून आला यावेळेस पहिला वैयक्तिक चौकार. चांगली सुरुवात झाली आहे. मनी मराठे सर्वतर आपण स्टार्टिंगला बघितलं की थोडं शांत होते, पण आता शांततेचा बांध तोडला आणि चांगली बॅटिंग करण्याकरता त्याने सुरुवात केली आहे. शांति में क्रांति करना वो पसंद करते, थोड़ा सा वक्त ले रहे क्योंकि टीम के कप्तान हैं. इस ओवर की अगली गेंद ऑन साइड पर पुल किया और दर्शक दीर्घा में गुल किया. आई वालवा देवी का जो डगआउट है उसी डगआउट की तरफ गेंद चली गई. खूबसूरत खूबसूरत स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद 6 रन. आई वालवादेवी संघाच्या बॅनरला सल्यूट ठोकणारा षटकार होता. वन्स अगेन आणखी एकदा चांगला फटका सजवलाय. डीप वरती खेळाडू तैनात आणि त्याला दिला इथे चकवा. बॉल चाललाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 च्या नंतर आणखी एक दर्जेदार 4. मनोज मराठे टीम के कप्तान इस बार भी ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी उनके पास कोई मौका नहीं. 1 बाउंस गेंद बॉल के बाद 4 रनों के लिए टीम के कप्तान खड़े हैं सीना तान. इस मुकाबले में डाल रहे 4, गेंद बॉल के बाद 4 रन. खूबसूरत चौका. परेचं पहिलं षटक चांगल्या प्रकारचं राहिलंय. त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावांनी 2 विकेट आल्या होत्या, पण 5 बॉलमध्ये मुबारक खान याच्यावरती आक्रमण केलंय. 18 धावा खर्ची पडले. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल त्याच्यावरती उत्तर दिलं होतं मुबारक खानने, पण विकेट कीपर कॅच नाही पकडू शकले. बॅटची एज घेऊन बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा प्राप्त होतील. शेवटच्या बॉलवरती पलटवार करण्याची संधी होती, पण ती गमावली आहे. सबसे बेहतरीन गेंदबाज मुबारक के खिलाफ अपने रन बनाए, तो एक अच्छा पैटर्न था. अच्छी कॉन्टेस्ट थी. साफ और लेवली के बीच मनोज मराठे साहब ने कप्तानी करते हुए बहुत बढ़िया बल्लेबाजी किया और शानदार प्रदर्शन. स्कोर की बात करें 25 स्कोर बोर्ड पर 2 ओवर का खेल समाप्त हुआ. आने वाला मैच जिसके बारे में चर्चा होगी सेफ 11 और स्पुआ 11 इनिंग ब्रेक में टॉस हो जाएगा, तो आपको तैयार रहना है. इस मुकाबले में संतोष मनोज मराठे थोड़ा सा धीमा स्टार्ट, उसके बाद में इस ओवर में हमला किया गया. पानी की ज़रूरत है, पानी की ज़रूरत मैदान के अंदर पानी चाहिए. आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर स्कोर बाय 25 for loss of 2 विकेट. बघा याच्या अगोदर मी देखील संदीपची प्रशंसा केली होती आणि का केली होती त्याचं देखील तुम्हाला आणखी एकदा उदाहरण सांगतो. भले मुबारक खान महागडा ठरलाय, त्याच्याकडे देखील क्षमता आहे, तो स्वतः गोलंदाजी मार्कवरती येऊ शकला असता. त्याला माहिती आहे की सध्या जर चांगला स्टार्ट परेशला मिळाला तर त्याला बॉलिंग मार्कवरती आणणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने त्याला बॉलिंग मार्कवरती आणलंय, पण हे षटक अतिशय निर्णायक असेल कारण की पॉवर प्लेचा खेळ संपलाय. फिल्डिंगची आता रचना बदलली जाईल आणि या ओव्हरमध्ये एक्सलेट केलं जाईल की परेश आतापर्यंत मान सन्मान जो मिळाला आहे त्याला तो पुढे दिला जाईल का, हा क्वेश्चन मार्क राहील सध्या तर. प्लान 2 तरह के होते हैं, एक तो आप अनसेटल करना चाहते हैं या उनको बस सम्मान देना चाहते हैं. अब देखिए क्या प्लान होगा वो तो आने वाला वक्त ही बताएगा. लेकिन 2 ओवर पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी, विकेट गिरे लेकिन रनों की रफ्तार कम नहीं हुई. इस ओवर में बेहतरीन बल्लेबाजी रही. पर्दे के पीछे पेड़ के पास जो बंदे हैं, पर्दा छोड़ना है, वो पर्दा छोड़ना है भाई. ओके थैंक यू. परेश आलाय बॉलिंग मार्कवरती. परेशचा पहिला बॉल टप्पा पडल्याच्या नंतर शरारत करणारा हा बॉल होता आणि निश्चित स्वरूपामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला.
लेग कटर गेंद है, आप अगेन द टर्न खेलना चाह रहे हैं और शफल होके ऑफ स्टंप के बाहर जाके 34 स्टंप के ऊपर आप खड़े हैं, वहां से गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, तो ये अच्छी गेंद थी परेश की। अब मजा आएगा, इंटरेस्टिंग ओव्हर है ये। निश्चित स्वरूपामध्ये परेश आणखी एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस आणखी एकदा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर खाली राहिलाय. बघा एक्झॅक्ट परेशची हाईट कमी असल्यामुळे जास्त बॉल बाउन्स देखील होणार नाहीये आणि बॉल टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या स्तरावरती राहिला आणि टर्न देखील प्राप्त होतोय परेशला. जी हाँ, चर्चा करने के लिए मजबूर किया, चर्चा करने के लिए मजबूर किया। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, मनोज मराठे और उनके साथ बल्लेबाज करीम खान। नंबर 4 पर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने का मौका मिला। अब गुफ्तगू तो हुआ, मंत्रणा हुई है, यहाँ से क्या निकल के आएगा वो देखना बहुत ज़रूरी है। स्कोर रुका हुआ है। करीम ऑन स्ट्राईक. यावेळेस पाय चालवलेत पण कदाचित नशीब चालत नाहीये. अक्षरशः 3 बॉल आणि 3 वेगवेगळ्या लाईन आणि लेंथचे बॉल आपल्याला पाहायला मिळालेत आणि टर्न देखील प्राप्त होतोय. इस बार बाउंस भी है, इससे पहले वो टप्पा खाती गेंद थोड़ी नीचे रही थी, टर्न था, लेकिन इस बार टर्न एंड बाउंस जो है ना, तो इसका मतलब है बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है। और अब जब आगे आ रहे तो गेंद के पीच तक नहीं पहुंच पाए, इसलिए गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं था। लाईन पर्यंत पोहोचावं लागेल बॉलच्या. यावेळेस आणखी एकदा फक्त डिफेन्स केले, सन्मान दिला जातोय आणि सन्मानपूर्वक जे बॉल आहे तर त्याला सन्मान देणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी सांगितलं होतं की परेशला या षटकामध्ये सन्मान दिला जाईल का, आणि सध्या तर करीमने तेच प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांच्या विपक्षामध्ये चांगली बॉलिंग केली आहे. अटैक करने की कोशिश की गई है, खास करके बल्लेबाजों द्वारा, लेकिन आज प्रभावी गेंदबाजी करे परेश, ज़्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। लेग कटर गेंदबाजी बढ़िया, बहुत ही ज़बरदस्त गेंदबाजी और एक अच्छी गेंद। इनके लिए कोई फर्क नहीं पड़ता साहेब, एक बार फिर मैदान के अंदर बल्लेबाज करीम हो या मनोज मराठे, कोई फर्क नहीं पड़ता, जबरदस्त गेंदबाजी कर, ये राइजिंग स्टार है और आने वाले दिनों में इनकी चर्चा होगी। परेश बल्लेबाजों को परेशान कर रहे हैं। परेशान सध्या तर केलाय पण मनी मराठे कमबॅक करावं लागेल. हे षटक आतापर्यंत बघितलं तर फिल्डिंग साईट इतिका संघाच्या दिशेने चाललाय. यावेळेस क्रिकेटच्या जगतामधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं, जसा बॉल असं वाटलं की फुल टॉस मिळतोय की काय, जसा जसा बॉल डीप होतो गेला तसा तो यॉर्कर बनत गेला. अप्रतिम दर्जाचा बॉल आणि अप्रतिम दर्जाचा स्पेल संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये परेश कांबळे यांनी प्रभावित केलंय. और मैं दर्शकों को दरख्वास्त करना चाहूंगा, परेश की गेंदबाजी अगर आपको अच्छी लगी है ना तो इनके लिए तालियां बजाइए, बहुत ही शानदार प्रदर्शन इन्होंने किया, ये राइजिंग स्टार है, आने वाले दिनों में इनकी चर्चा होगी। लेग कटर गेंदबाजी कमाल की कर रहे हैं। 3 ओवर का खेल, 3 ओवर के बाद रन संख्या फिलहाल 26 प्लस 2 विकेट। डीजे मास्टर आपका समय हो गया। कदाचित डीजे मास्टर यांना देखील परेशची गोलंदाजी आवडली आहे आणि त्याच्यामध्ये मग्न झाले होते अक्षरशः. षटक क्रमांक 3 ची कहाणी संपली आणि बॉलिंग मार्कवरती चौथं षटक घेऊन वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक असेल संदीप सांबरे. पाठीमागील वर्षाचा चॅम्पियन टीमचा चॅम्पियन कॅप्टन राहिलाय संदीप सांबरे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर देखील राहिलाय आणि तोच संदीप सांबरे नव्यानं दाखल झालाय बॉलिंग मार्कवरती. संदीप सांबरे बॉलिंग मार्कवरती. संदीपचा हा फुल टॉस पद्धतीचा बॉल, लो फुल टॉस बॉल होता आणि त्याला फक्त डिफेन्स केला गेला, सन्मान दिला गेला. मनी मराठे यांना स्ट्राईक एंडवरती आणायचं होतं आणि तोच अप्रोच आता सध्या तर आपल्याला पाहायला मिळाला आहे करीम खान यांचा. मनी मराठे स्ट्राईक एंडवरती आलेत. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलक वाढला गेलाय, जाऊन पोहोचले 27-27 च्या आकड्यावरती. परेशने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस फटका चांगल्या पद्धतीने सजवलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल चाललाय, बॉल निघून जाईल, एक टप्पा घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रूम मिळाली आणि त्या रूमचा फायदा उचलला गेला. यावेळेस कमबॅकचं दुसरं नाव संदीप सांबरे आणि कमबॅक त्याने तो अक्षरशः करून दर्शवलाय. पहिल्या बॉलवरती प्रश्न विचारला गेला होता मनी मराठे यांच्या माध्यमातून, पण दुसऱ्या बॉलवरती कमबॅक उत्तर दिलाय संदीपने. यावेळेस समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळलाय, बॉलच्या खाली संदीप आलेत, झेल टिपला, विकेटचं पतन. मनोज मराठे यांना माघारी परतावं लागेल. सर्वात मोठा धक्का आई वालवा देवी या संघाला, विकेट.
नेक्स्ट मॅच करता रेडी राहायचंय. सैफ 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्पृहा 11 दोन्ही संघांचे कॅप्टन्स. इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल आणि बॅटिंग करण्याकरता नव्यानं दाखल झालाय ॲज अ आयकॉन म्हणून WPL सीझन 9 मध्ये खेळतोय रोशन सालकर. मॅन इन फॉर्म सध्या तर. डावखोऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची संपूर्ण या विभागामध्ये ख्याती आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांना देखील आपण खेळताना बघतोय. पहिली मॅच आणि करिअरमधील पहिली मॅच आणि ॲज अ कॅप्टन लीडरशिप करतोय. कशा प्रकारे आपल्या टीमला पुढे घेऊन चालेल रोशन. त्याच्या विपक्षामध्ये संदीप बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. पहिला फुल टॉस मिळालाय, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. तो सांगतोय मी आलोय, मी मैदान दरम्यान दाखल झालोय आणि बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. षटकार. फुलटॉस बॉल मिळाला आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केला गेलाय. रोशन सालकर आक्रमकतेचं दुसरं नाव आहे. आल्याबरोबर त्याने प्रमाण दिलंय. यावेळेस डिफेन्सर मान दिलाय. ही मोठ्या खेळाडूची निशाणी आहे. बघा एक मोठा हिट जर या षटकामध्ये आलाय तर रोशनला माहिती आहे की माझं क्रीज वरती उभं राहणं फार महत्त्वाचं आहे, कारण की याच्यानंतर आणखी जे काही चेंडू उर्वरित असतील त्याच्यामध्ये मला आक्रमण करण्याची संधी मिळेल. आणि धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या जातात. 38-38 धावा धाव फलकावरती आणि परेचं पहिलं षटक चांगल्या प्रकारे झालंय. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मुबारक खान भले मागे ठरले गेले असे, पण त्याच्यानंतर कमबॅक करून परेशनं आणखी एकदा करून दिला होता. आणि त्याच्यानंतर संदीप सांबरे 5व्या बॉलवरती षटकार आणि 6व्या बॉलवरती सिंगल घेतला गेला. रोशनकडे स्ट्राईक राहिली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. 38-38 धावा. इतक्या स्ट्रायकर संघाने टॉस जिंकला होता. त्यांनी सांगितलं की आम्हाला करायची आहे बॉलिंग आणि बॅटिंगचं आमंत्रण मिळालं होतं. बॅटिंगचं आमंत्रण पहिल्या षटकामध्ये स्वीकारता आलं नाही आई वालवा देवी संघाला, पण दुसऱ्या षटकामधून जशी आक्रमकता त्यांची चालू झाली आहे ती आता सध्या तर स्टार्ट आहे. षटक क्रमांक 5 शिवम सरोज आलाय बॉलिंग मार्कवरती. शिवमचा पहिला बॉल सन्मान दिलाय. रोशनची खासियत आहे चांगल्या बॉलला सन्मान देण्याकरता ओळखला जातो आणि जो खरा बॉल मिळतो त्याचा अपमान करण्याकरता देखील तो ओळखला जातोय. डिफेन्स केले सन्मानपूर्वक हा बॉल होता, पण रोशन किती वेळ शांत राहणार. यावेळेस आणखी एकदा हाय अँड हँडसम स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची तेवढी आणि लांबी देखील तेवढीच आहे. षटकार 6. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या. शिवम सरोज यांना म्हटलंय वेलकम, तुमचं सीझन 9 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणखी एकदा बॅक टू बॅकचा दुसरा चांगला फटका सजवलाय. मिस टाइम स्ट्रोक झालाय बॉलच्या खाली. खेळाडू हा ना मध्ये झेल टिपला गेलाय. 1-2-3 अटेम्प्ट झाले, पण अक्षरशः शेवटच्या क्षणी अंतिम क्षणी हा झेल टिपला गेला. रोशन सालकरला माघारी परतावं लागेल. शिवम सरोजने कमबॅक केला. विकेट. विजय एडवे अर्थात अक्षयाने चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला आणि शिवम सरोज निश्चित स्वरूपामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती देखील स्माइल आली, कारण की सर्वात मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली या मॅच मधील. पहिला डाव चालवणे पहिल्या डावामध्ये आतापर्यंत आक्रमकता पाहायला मिळाली होती, पण आणखी एकदा कमबॅक झालाय. राजेश आला बॅटिंग करण्याकरता. पिना या नावाने बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. शिवम आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय पिना करता. पिने आला बरोबर फटका त्याने चांगला सजवलाय. एक धाव तर इझिली मिळेल. संदीप सांबरे आहे तर दुसरा तिथे उपलब्ध नाहीये धाव. दुसरी धाव तिथे उपलब्धच नाहीये, कारण की चांगला रॉकेट थ्रो करता ओळखला जातो संदीप सांबरे.
आणि या विभागामधील जर फिटनेसचा जर विचार केला तर सर्वात फिट कोण खेळाडू असेल तर संदीप सांबरे आहे. करीम ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला फटका सजवला मिडल ऑफ द बॅट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलला फेकलाय मैदानाच्या बाहेर. करीम खानच्या बॅट मधून षटकार. एक्कावन्न धावा धाव फलकावरती. यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर थोडीशी उसळी प्राप्त झाली. थोडा बाउन्स प्राप्त झालाय शिवम सरोजला. षटक क्रमांक 5 ची समाप्ती झाली आणि 5 षटकांच्या समाप्त्याखेर सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आई वालवा देवी हा संघ जाऊन पोहोचलाय 51-51च्या आकड्यावरती आणि चांगला आतापर्यंत स्टार्ट मिळालाय. नेक्स्ट मॅच जी होणार आहे सैफ 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्पृहा 11 दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहा. या 6 बॉलच्या नंतर तो टॉस केला जाईल. संदीप आलेत बॉलिंग मार्कवरती. पाय चालवले होते स्टेप आउट केलं होतं. बॅटची एज लागली आहे. विकेट किपरने झेल टिपलाय. पिण्याला माघारी परतावं लागेल. संदीपच्या खात्यामध्ये विकेट आणखी एक. प्रथमेश चला बॅटिंग करण्याकरता. प्रथमेश करता हा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर दिशा स्वतःची निर्माण केली आहे. एक्स्ट्रा ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आणि अजित सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. वाईटचा इशारा आलाय. बावन्न धावा धाव फलकावरती 52 रन्स ऑन दी बोर्ड. ओव्हरचा पुढील बॉल प्रथमेश करता. आणखी एकदा दिशा भरकडली. एकदा ऑफ स्टंप तर त्याच्यानंतर लेग स्टंप आणखी एकदा. आणि सकाळच्या सत्रामध्ये कदाचित व्यायाम करण्याची संधी देखील आमच्या पंचांना मिळाली आहे. आणि या वयामध्ये सर तुमच्याकरता व्यायाम देखील महत्त्वाचा आहे आणि तो सकाळच्या सत्रामध्ये संदीप सांबरे यांच्या माध्यमातून करून घेतला जातोय. यावेळेस आणखी एकदा दिशा भरकडली आहे. बॅक टू बॅकचा लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. चोपन्न धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. प्रथमेश ऑन स्ट्राईक. यावेळेस हा चांगल्या पद्धतीचा बॉल होता. ऑफस्टंप वरून या बॉलला कट केलं गेलं. टर्न प्राप्त होतो आणि अशा चांगल्या बॉलिंग परफॉर्मन्स करता ओळखला जातो. 55 धावा धाव फलकावरती. शेवटचे जे काही बॉल उर्वरित असेल त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. करीम खान स्टेप आउट केलंय. फुल टॉस बनवला. या बॉलला एक मिळाली आहे. दुसऱ्या करता कुठलीही संधी उपलब्ध नाहीये. आणि बघा मी सांगितलं होतं की फिटनेस आणि बॉल भले हाईटच्या वरती आला होता थ्रो पण त्याच्यानंतर कशा प्रकारे कलेक्शन करायचं आणि कशा प्रकारे बॉलला फील्ड करायचे ते चांगल्या प्रकारे संदीपला माहिती आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस चांगला फटका सजवलाय. मिडल ऑफ द बॅट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशच्या बॅट मधून आलाय षटकार संदीपच्या विपक्षामध्ये. धावा धाव फॉल करते. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. कॅप्टन प्लीज. कॅमेरामॅन
कैमरामैन प्लीज। सेफ 11 स्पुहा 11 या दोन संघादरम्यान अतिशय महत्त्वाची लढत, अतिशय शानदार असा मॅच आपण या ठिकाणी बघणार आहोत। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं वाली प्रीमियर लीग 2026 की अद्भुत कहानी मैच नंबर 2 और टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन राहुल जुघरत, जिनके घर कबले से होगा टॉस। टीम इस वक्त हमारे साथ है सेफ चैलेंजर और उनके सामने होगी स्पुहा 11। तो समय हो गया टॉस का बॉस। देयर इज द कॉल, इट्स अ टेल। टॉस बहुत इंपॉर्टेंट है, आपने जीता है, क्या फैसला होगा, क्या डिसीजन है? हम फील्डिंग करना चाहते हैं। उसकी वजह क्या है? अभी सुबह का टाइम है, इस पे मतलब पहले बैटिंग करना इतना आसान नहीं, बॉल ट्रेवल नहीं करती है। फील्डिंग करेंगे तो चेस करना हमको आसान पड़ेगा। बात बिल्कुल, प्लॅन तो आपका तयार है, आप बल्लेबाजी कर रहे हैं, आपण बॅटिंग करणार आहात। किती धावा एक मापक आव्हान फायटिंग टोटल असेल? 60+60 65। तुमच्यासाठी ही स्पर्धा निश्चितच यादगार राहिली। मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कारही तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत। स्पर्धेची एक्साइटमेंट किती होती, उत्सुकता किती आहे? उत्सुकता तर भरपूर असते, वर्षभर वाट बघावी लागते WPL खेळण्यासाठी। आपको एक्साइटमेंट कितनी है? जिस तरह से टूर्नामेंट का आयोजन किया हुआ है, क्या रात में पूरी नींद हो गई है? हम पूरा साल इंतजार करते हैं कि मतलब बस WPL का टाइम आ जाए आ जाए। आज सच्ची बोलूँ तो 2 बजे से जाग के बैठा हूँ, मतलब नींद नहीं आया है ऐसा। नींद नहीं आई है। इंपॉर्टेंट मैच है। सेफ चैलेंजर ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है। दोनों के लिए, सुहा के लिए भी बहुत बहुत शुभकामनाएं। तो दोस्तों, सिक्का उछला और सेफ के पक्ष में गिरा। सेफ के कप्तान ने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और सुहा को करनी है बल्लेबाजी। ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये निश्चितच या टेनिस क्रिकेटच्या पटलावरील प्रसिद्ध समालोचक आपल्याबरोबर प्रमोद शेडगे जॉईन होते। यापूर्वी संतोषचा अतिशय मधुर आवाज आपण ऐकलेला आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर आणि संतोष चव्हाण। आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत। सारंग मित्रमंडळ व तेजल 11 आयोजित प्रेझेंट आपण पाहताय ती स्पर्धा वाली प्रीमियर लीग। कृपया करून पडद्याच्या पाठीमागे आपण बसायचं आहे। जो दर्शक पेड़ के नीचे है उनको मैं गुजारिश करता हूँ कि आप कृपया करके पर्दे के पीछे आप बैठिए। डीप बॅकफुट पॉइंटला जो फिल्डर आहे त्याला विनंती करेन की त्या प्रेक्षकाला आपण थोडंसं बाहेर काढा। सुमित चव्हाण। आई वालवादेवी वर्सेस इतिका स्ट्रायकर्स या दोन टीमच्या दरम्यान पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आजचा शेड्यूल 8 सामने आपल्याला पाहायला मिळतील। वाली प्रीमियर लीगचा हा तडका आपल्याला पाहायला मिळतोय। सीझन 9 आदरणीय सन्माननीय राहुलजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या वालीवचे आन बान शान मान सन्मान अभिमान त्यांच्यासमोर तानाजी धायगुडी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत। कमलेजी गुप्ता साहेब आपण पाहू शकाल। धीरजजी झा यांना आपण पाहत आहेत। हे संपूर्ण मात्र आधारस्तंभ या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, भूमिका बजावत आहेत मुबारक खान। आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर विजय एडवे। पहिलाच बॉल अप्परकटच्या माध्यमातून खेळला गेला आहे। मुबारक खानच्या बॅटमधून अतिशय चांगला एक फटका पाहायला मिळतोय डी झोनमध्ये। विरल नायर सर या ठिकाणी दर्शवतात यस घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोनमध्ये 2 रन्स मिळतील। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते बिनबाद 2। यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय। चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू निघून जाईल। पहिला चौकार या सेकंड इनिंगचा धमाकेदार मात्र यावेळेला सुरुवात केली वाली प्रीमियर लीग। खणखणीत चौकार, गुड शॉट।
बहुत शानदार स्ट्रोक, रूम मिला था और मचाया मैदान के अंदर धूम। मुबारक खान क्लास बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. मुबारक खान सातत्याचं दुसरं नाव कन्सिस्टन्सी यावेळेला स्वीकारतोय. ऑन साईडला पुल केलंय, खूप चांगला फटका आहे, दूर आहे क्षेत्ररक्षक, त्याला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मुबारक खानच्या बॅटमधून हा लगातार दुसरा चौकार. गुड बॅटिंग. तीन बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. काय सुरुवात केली, वेल बिगिनिंग इज हाफ डन. बॉल आपण पहिला टप्पा पडल्यानंतर थोडं ऑफस्टमच्या बाहेर चेंडू निघून जाईल. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पहिलं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग. बॅकफुटला जात असताना ह्या वेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता संतोष. ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे मुबारक खान, परंतु यावेळेला गोलंदाजाचं कौतुक करेन अजित कदम यांचं की ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलंय. मॅग्निफिसेंट बॉलिंग, एक्सपीरियंस है इनके पास, अनुभव है और अनुभव का दूसरा नाम कमबैक है और कमबैक कर दिखाया. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त स्टिअर केलं गेलंय. पॉईंटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूची फेक करेल, आराम के साथ 1 रन मिळेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या एकंदरीत समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 66 धावांचा पाठलाग करताना इतिका स्ट्रायकर्स टीम मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. 11 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक, चर्चा जारी राहील. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा वालीव प्रीमियर लीग सीझन 9. और सर देखिए, पहले 3 गेंदों पर मुबारक खान गेंदबाज के ऊपर हावी रह चुके थे, लेकिन आखिरी की 3 गेंदें अजीत कदम इन्होंने बताया कि मैं भी कमबैक कर सकता हूं, और आखिरी की 3 गेंदें कुल मिलाकर उसमें सिर्फ 1 रन आया और पहली 3 गेंदों में 10 रन आए थे. कमबैक कर चुके. षटक क्रमांक दुसरा सुमित चव्हाण. मुबारक यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. लो फुलटॉस बॉल, संधी होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि आता मात्र कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलचा आढावा घेत 2 रन पहिल्या बॉलवर आणि त्यानंतर 2 चौकार खणखणीत पाहायला मिळाले. आणि त्यानंतरचा जर आपण सिच्युएशन पाहिली तर थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळाला अजित कदमच्या गोलंदाजीवर. यावेळेला ऑन साईडला जागेवरून खेळले परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होऊ शकणार नाहीये. स्ट्रगल करता करता मात्र अखेरकार यावेळेला यश मिळालं. सुमित चव्हाणच्या गोलंदाजीवर पहिला विकेट यावेळेला आपण पाहतायत. पहिली वहिली विकेट मिळते. फलंदाज बाद, फर्स्ट विकेट डाऊन. पारी को आगे बढ़ाना जरूर था, लेकिन शॉट बहुत अच्छा था, लेकिन टाइम प्रॉपर नहीं कर पाए. जो बाउंड्री लाइन उनको डिस्टेंस क्लियर करना था वो नहीं कर पाए. और एक शानदार कैच बाउंड्री लाइन के ऊपर रोशन का. एक्सलंट फिल्डिंग बाय रोशन. कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. जजमेंट चांगलं होतं. आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं. हलक्याशा हाताने सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. यस, टेकन. आल्या पावली परत. पुन्हा एकदा मात्र यावेळेला परतावं लागेल. ज्या पद्धतीने सुमित चव्हाणने गोलंदाजी केले, कमबॅक केलंय या दुसऱ्या षटकामध्ये P2 मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर. 11 वर 2 धक्के बसले गेलेत. इतिका स्ट्रायकर्स टीम स्ट्रगल करत असताना गॉन. प्लेयरचा
यावेळेला विचार केला गेला आहे आणि जेव्हा मात्र इम्पॅक्ट प्लेअर येईल त्यावेळेला तुम्ही अंपायरशी चर्चा करून मात्र कोणाच्या जागी तो कोणता खेळाडू येणार आहे इम्पॅक्ट प्लेअर ते मात्र आमच्यापर्यंत कळवा. संतोष, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाल्यानंतर असा कमबॅक करणं सुमित चव्हाण खरोखरच योग्य ठिकाणी योग्य तो गोलंदाज वापरला गेला. म्हणजे ॲज अ कॅप्टनला मी यावेळेला खरोखरच सॅल्यूट करेन ज्या पद्धतीने सुमित चव्हाणवर जबाबदारी टाकली गेली आणि त्या जबाबदारीचं परिपूर्ण ओझं सांभाळत असताना आतापर्यंत तो यशस्वीरित्याच्या मार्गावर पाहायला मिळतोय. कप्तान ने जिम्मेदारी तो उस जिम्मेदारी को उठाना बहुत जरूरी था, लेकिन खास तौर पर यहाँ पर सुमित चौहान ने बहुत अच्छी गेंदबाजी की, बल्लेबाजों को ज़्यादा हाथ खोलने का मौका नहीं मिला और मनोज मराठे का एक्सपीरियंस के साथ यहाँ पर कप्तानी बहुत अनुभव लेकर आते हैं. ऑन साईडला हॅट्रिक बॉलवर आपण पाहू शकतायत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नो बॉल. ह्या वेळेला आपण पाहू शकलात कशा पद्धतीने ओव्हर द विकेटने आला होता, त्यानंतर राऊंड द विकेटने आल्यानंतर पंचांशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नसावी, कारण अंपायर्स फेर यावेळेला जरूर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित गोलंदाज विसरतात आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. फ्रीडचा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षक झेल टिपतायत तर सोनू दादा यांच्याकडून 100 रुपयांचा पर झेल मागे कॅश प्राइज दिलं जाईल. फ्रीडचा बॉल होता. सुमित चव्हाण चांगला बॉल डिलिव्हर करत असताना टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. सुमित चव्हाण पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला बॉल होता. खोलवर बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. बॅटची इनसाइड एज शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आहे. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या सिंगलच्या साह्याने 15 या धावसंख्येवर. संतोष 14 या धावसंख्येवर. संतोष, ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती असं वाटलं होतं की प्रति षटकामागे 11 धावा येत आहेत तर 20-22 पर्यंत टोटल जाईल दुसऱ्या षटकांपर्यंत, परंतु आतापर्यंत सुमित चव्हाण ने जी गोलंदाजी केले ते ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. बहुत अच्छी गेंदबाजी. रनों पर अंकुश लगाना जरूर था और अभी तक लगा चुके हैं. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. दॅट्स नॉट अ शॉट, दॅट्स अ स्टेटमेंट. मॅग्निफिसंट टायमिंग. WPL षटकार 6. क्लास यावेळेला बॉल बॉय प्रशांत आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 20-20 या धावसंख्येवर. जी चर्चा आपण संतोष करत होतो की 11च्या सरासरीने खेळले तर 22 धावा दुसऱ्या षटकामध्ये लगावल्या जातील आणि त्याच पद्धतीने षटकार आल्यानंतर जो स्ट्रोक खेळला गेला अप्रतिम आपण पाहत आहेत. संतोष गीते यांना आपण पाहत आहेत. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि पोलीस दलात कार्यरत असलेले एक असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. काय टायमिंग होतं, टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळालं, टेक्निक चांगली वापरली, पोझिशनमध्ये आले आणि स्टँड अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला. वो सही कहते हैं ना, आप अपने आगाज से नहीं तो अंजाम से पहचाने जाते हैं. भले स्टार्ट आपने बहुत अच्छा किया था, 2 विकेट्स आपको शुरुआती 3 बॉल्स में मिल चुके थे, लेकिन आखिरी गेंद उसको अच्छा बहुत डालना जरूर था, लेकिन उससे भी खूबसूरत जो स्ट्रोक खेला था संतोष गीते. महाराष्ट्र पुलिस और पुलिस पावर दिखा चुके आते समय. शॉट ऑफ लेन बॉल हुक केलाय. बॉल निघून जाईल. पाहायचं किती धावा मिळतील. 2 रन्स यावेळेला पंच दर्शवत असताना विरल नायर सर, अजित म्हात्रे सर यांना आपण पाहत आहेत आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आशुतोष व्यवहारे सर
हे तिन्ही पंच दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन आवाज आपण ऐकतायत, प्रशांत यादवडे सर, एक हिंदीचा बेताज आवाज आणि एका साईडला संतोष चव्हाण या पंचक्रोशीत. नाही तर आता पूर्ण विविध विभागांमध्ये जाऊन त्यांचा चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. काय फ्लिक ऑफ द रिस्ट, सुपर टायमिंग, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 66 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तर चांगली झाली. मुबारक खानच्या बॅटमधून 2 चौकार आल्यानंतर तो स्ट्रगल करत होता आणि अखेरकार सुमित चव्हाणला यश मिळालं आणि त्यानंतर तिसरे षटक इस्रार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेला क्लीन बोल्ड, जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉइड. यस, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, गॉन. विजय चटपटा रहे थे, को ऐसे संभावना लगी थी कि कुछ ना कुछ घटने वाला है और इसी मौके का फायदा उठाते हुए 3 स्टंप्स के बीच में एक शानदार गेंद डाली. इजरार मनिहार बॉस के नाम से जाने जाते हैं और गेंदबाजी में भी बॉस वाला प्रदर्शन कर दिखाया उन्होंने. संदीप सांबरे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनुभव आहे या खेळाडूकडे सुद्धा, परंतु आता महत्त्वपूर्ण क्षणाला संघ संकटात सापडलाय. त्या संकटातून मात्र बाहेर काढेल का. आणि संदीप सांबरे असा प्लेअर आहे जो मात्र कोणत्याही सिच्युएशनमध्ये चांगली बॅटिंग करण्याची कला अवगत करतो. हा बॉल आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय विरल नायर सरांकडून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 25 या धावसंख्येवर. वाली प्रीमियर लीगचा अप्रतिम हा क्रिकेटचा महासंग्राम 4 दिवस 11 तारखेला या स्पर्धेचा सांगता आपल्याला पाहायला मिळेल. यंदाचा चाहे क्रॉस बॅटचा वापर केला होता. डिप मिड विकेटला फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग तर होते, थोडेसे फंबल झाले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 रनच्या मदतीने जाऊन पोहोचते 26 धावा. संतोष, एक्झॅक्टली आता जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजून सुद्धा 37 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. 37 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे आज. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मनोज मराठे यांनी जबरदस्त मनी यांनी बॅटिंग केली. 25 धावांचं योगदान देत लीड करतायत या संघाला. आई वालवादेवी या टीमकडून खेळत असताना भरपूर वर्षांचा अनुभव आहे मनोज मराठे यांच्याकडे. यानंतर बिग फाईट, बिग मॅच, सैफ 11 वर्सेस स्पृहा 11 या 2 टीमच्या दरम्यान दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. बॅकफुटला जात असताना अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन मिळेल. संतोष गीते टेक्निकली साऊंड ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. बॅटमधून 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 या धावसंख्येवर 27. वालीव प्रीमियर लीग ही फक्त स्पर्धा नाही तर एक ग्रामीण क्रिकेटला मिळालेला भक्कम व्यासपीठ आहे आणि तेच मात्र पाहायला मिळतं. वालीव प्रीमियर लीगचा हा थरार रंगताना पाहायला मिळतो. नवीन नवीन उभारते सितारे खेळाडू उभारावेत हीच मात्र संकल्पना घेऊन सातत्याने वालीव प्रीमियर लीगचा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रत्येकजण वालीव प्रीमियर लीगची वाट पाहत असतो आणि ती स्पर्धा 8 जानेवारी ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत विचार केला संतोष तर धावा झालेल्या आहेत त्या 27. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहिलं तर 36 रनची आवश्यकता आहे. इतना आसान होगा नहीं. भले ही आपके पास बैटर्स है लेकिन सामने वाली टीम के पास गेंदबाज भी बहुत तगड़े हैं. सुमित चौहान जिन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी और पहले ओवर में उन्होंने कहा था कि यहाँ पर हम कुछ अलग कर दिखाने के लिए आए. अगर आपको रेस जीतना है तो सभी से कुछ अलग कर दिखाना होगा. सुमित चौहान के सामने अब संतोष गीते रहेंगे जिन्होंने बहुत अच्छा स्ट्रोक खेला था. आखिरी की जो गेंद बची थी, अब पलटवार किया जाएगा क्या, कमबैक होगा क्या.
चांगला फटका ऑन साईडला जरूर खेळले गेलेत, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आहे. आणि जबरदस्त यावेळेला काय बॉलिंग केले आतापर्यंत. अप्रतिम स्पायसी बॉलिंग करत असताना तिखट मारा केलाय. संघाची धावसंख्या स्थिर राहिली 8 वर. खेळत असताना आपण पाहू शकलात एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु इथे सक्सेसफुल ठरले नाहीत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27-27. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष सुस्वागतम. 27 धावा झाले. 63 धावांचा पाठलाग करताना ते स्वप्न पाहिलंय, परंतु संदीप सांबरेसारखा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहत आहेत. या खेळाडूवर परिपूर्ण निर्भर असेल. चांगला फटका आहे, परंतु इथे सुद्धा बॉल उंचीवर जातोय. झेल तर होऊ शकणार नाहीये. सेफ झोनमध्ये आपण पाहत आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल परेश कांबडीला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धावेच्या मदतीने 28 या धावसंख्येवर. इथून संतोष जर मॅच विन करायची असेल तर संदीप सांबरेला खूप चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. कप्तान का मैदान के बीच में खड़ा रहना बहुत ज़रूरी होगा. इतिका स्ट्राइकर्स, अगर आपको जीतना है तो संदीप सांबरे को यहाँ पर एक अच्छी पारी खेलनी होगी. और हर मर्तबा हमने संदीप को इस मुश्किल परिस्थिति में खेलते हुए देखा है, लेकिन इस परिस्थिति में बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. अनुभव है उनके पास. यावेळेला ऑन साईडला करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता व्हॉट अ शॉट. WPL सिक्सर. संदीप सांबरेच्या बॅटमधून ऑफ साईडला टेक्निकली साऊंड यावेळेला पाहायला मिळतोय. स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट 4 रन चौकार. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. गेंद बुरी नहीं थी, लेकिन शॉट बहुत अच्छा था. संदीप सांबरे, इनकी कलाइयों में बहुत जान है और वहाँ पर पेश करते हुए एक से एक तीर कमान में से निकालते हुए नजर आ रहे हैं. बहुत अच्छे स्ट्रोक खेलते हुए नजर आ रहे हैं संदीप सांबरे. सुपर बॅटिंग संदीप सांबरे म्हणून उल्लेख केला होता. ज्या खेळाडूचा ज्या पद्धतीने तो नावाप्रमाणे खेळ ही दाखवतो. लो फुल टॉस बॉल टाकण्याची जरूर प्रयत्न केला गेला होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप अजित म्हात्रे सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर इतिका स्ट्रायकर्स टीम जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल आणि सरळ चेंडूला फेकून दिले. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. क्लास. जसा बॉल निघाला मात्र बॅटमधून त्यावर लिहिला होता संदीप सांबरेचा क्लास. व्हॉट अ बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. आता विजयासाठी जवळजवळ आपण पाहिलं तर 18 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे. 13 बॉल 18 रनची आवश्यकता. सुपर बॅटिंग संदीप सांबरे. काय बॅटिंग सुरू आहे. संदीप सांबरे नावाचं वादळ घोंगावलं अक्षरशः या मैदानात. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु आता या वेळेला फसलेत आणि यस टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना शेवटच्या बॉलवर अखेरकार सुमित चव्हाणने मिळवली विकेट. जरी षटकार चौकार आले तर काय झालं, माझ्यात सुद्धा मात्र यावेळेला क्षमता आहे, विकेट घेण्याची ताकद आहे आणि हे दर्शवत असताना त्याला सुरेख साथ दिली ती फिल्डरने. फलंदाज बाद. 12 बॉल 18 रन्स विजयासाठी.
12 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज स्वतः अनुभवी गोलंदाज मनोज मराठे, अर्थातच मनी मराठे. यावेळेला आपण पाहत आहेत मनी याला म्हणजे जास्तीत जास्त प्रेम मिळालं. एक काळ ज्यांनी गाजवला, परंतु पुन्हा एकदा मात्र सिद्ध करत असताना की हो वाली प्रीमियर लीग मी खेळतोय. 45 धावा झालेत, 18 रनची आवश्यकता. इथून संतोष जर ब्रेक थ्रू कदाचित लागला तर डेफिनेटली सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होतील, परंतु आता दबाव असेल बॅटरवर. हा बॉल आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा, आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन ॲड होईल एक्स्ट्रा स्वरूपात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46. 45 वरून 46 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 45 चा नंबर आपण पाहिलात तर मुंबईचा राजा अर्थातच रोहित शर्मा. चांगला बॉल फिरवला. या वेळेला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू लावा पिच केलं गेलं होतं. तर रोहित शर्मा असा जगातील एकमेव असा खेळाडू आहे जो सध्या तरी वन डे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे आणि त्याला ब्रँड अँबॅसेडर बनवला गेला आहे. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, आउटफील्डच्या वरून खेळला गेलाय. 1 रन तर मिळेल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट होतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. इथे विकेट्स आणि डॉट बॉल मनीसाठी खूप मायने राखतील. तर फलंदाजासाठी जर आपण पाहिलं तर संतोष रन्स अँड रन्स ते धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, परंतु या धावा 15 धावा आल्याच पाहिजेत. इथून पुन्हा एकदा समोरून फिरवला. हे जबरदस्त फ्लाईट दिली होती या बॉलला. चेंडू सरळ निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. के यांना आपण पाहत आहेत. करीम खान विकेट किपरच्या भूमिकेत, बेस्ट विकेट किपर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळले गेले. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, तेवढाच चांगला थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल ती जवळजवळ 49 धावा. 49 ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 49 लॉस ऑफ 5 विकेट. 5 बॉलमध्ये 4 रन आतापर्यंत परेश कांबळीच्या बॅटमधून. महबूब यांना आपण पाहतात नॉन स्ट्राईक एंडवरून आता स्ट्राईक एंडकडे. जागेवरून खेळले, तिथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु फिल्डर येत आहेत का नाही. त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल. 4 रन. दहा रनची आवश्यकता आहे. 49 वरून 4 रन ऍड झाल्या 53 वर धावसंख्या. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर येत आहेत, त्याला बीट केलंय. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भाग असतो, परंतु इथून जर आपण पाहिला तर कॅच सुटली आणि इथून मात्र या वेळेला या मॅचचं सुद्धा स्वप्न तुमचं तुटलं. षटकार येतोय. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59. 59 धावा. दिलीप पुढे सरसावले गेले होते. हाईट होती, परंतु इथे परफेक्ट यावेळेला हाय जंप घेता आले नाही. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळतं की इथे षटकार आला. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 59. 59 धावा विजयासाठी. आता बॉल आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. इथून धावा येतात संतोष. ज्या पद्धतीने षटकार चौकारांची भाषा बोललेत, महबूबच्या बॅटमधून अतिशय एक चांगला निर्णायक क्षणाला, निर्णायक षटकाराला. जबाबदारी खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. एका दुसऱ्याने क्रिकेट खेळता येत नाही, त्यासाठी तुम्हाला 11 जणांचा समूह तुम्हाला परिपूर्णतः कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं आणि ते केलंय महबूबने. संतोष काय म्हणशील या सामन्याबद्दल? 6 बॉल आणि 4 रन. वॉट अ मॅच. पैसा वसूल मैच. कुछ भी हो सकता है. प्रेम मानी जो कि प्रतिभाशाली खिलाड़ी है, युवा खिलाड़ी. हमने इनको देखा बहुत अच्छी गेंदबाजी के लिए जाने जाते हैं. एसपीएल सुपर किंग्स में बहुत अच्छा काम किया था. डिफेंस कर सकते हैं. इथून क्लीन बोल्ड. फक्त म्हणून चालणार नाहीये, यासाठीच मी उल्लेख केला होता. आता 5 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे.
काही सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत विकेट जर आपण पाहिले तर 6 गडी बाद स्थिती आहे ती 59 लॉस ऑफ 6 विकेट. इतिका स्ट्रायकर्स टीम स्ट्रगल करत असताना संतोष आता धावा कशाही होत कोणत्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणे फार गरजेची गोष्ट आहे. मग तो जीपेने पेमेंट जीपेने हो किंवा फोनपेने हो, परंतु येणे खूप गरजेची गोष्ट आहे. तसंच झालंय सिच्युएशन. हाँ जी जरूर यहाँ पर विकेट आना जरूर था, लेकिन प्रेम आए और अपने साथ विकेट लेकर आए. अपनी टीम को अभी भी इस मैच में अभी तक जीवित रखा है. ऐसा लगा था कि शायद आसानी के साथ इस आखिरी ओवर में रन चेस किए जाएंगे, लेकिन नहीं. प्रेम ने कहा कि बरखुरदार अभी हम जिंदा हैं और कमबैक कर दिखाए. मनी मराठे एक्सपीरियंस लेकर आते हैं. उन्होंने देखा कि युवा गेंदबाज और उनके ऊपर विश्वास दर्शा है, उसी के कारण यहाँ पर पहली गेंद पर विकेट मिला है. ये मैच अभी बहुत इंटरेस्टिंग बोर्ड पर पहुंच जाएगा प्रमोद सर. हो, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना हेच हवं असतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत स्थिर 59 धावा. प्रेम नवीन बॅटर जर आपण पाहिलं तर यावेळेला संदीप राणेला आपण पाहतायत. पंचांकडे दाद. लेग स्टंप पिचिंग होती. 1 रन तर मेल. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड. मात्र मेहबूब अलेकबाईचा इशारा येतो अजित म्हात्रे सरांकडून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 60 वर जाऊन पोहोचले गेले. संतोष लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जेव्हा लीग मॅचेस असतात ना, तेव्हा पहिल्या सामन्यापासून जेव्हा तुम्ही पारडे जड ठेवता त्यावेळेला तुमचे खांदे झुकत नाहीत. पुन्हा एकदा ऊर्जा तुम्हाला मिळते. परंतु जेव्हा तुम्ही पहिला सामना पराभूत होता त्यानंतर थोडेसे तुमचे मॉरल डाऊन होतात. परंतु तसं करू नका, कारण लीग मॅचेसमध्ये तुम्हाला खूप मोठ्या संधी असतात. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल दबाव आहे. दबाव आणि फक्त दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60. आता येणारे बॉल आहेत 3 बॉलमध्ये विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 3. सोप अप मॅच. चांगला फटका आहे. हा झेल दिलीपच्या हातामध्ये, परंतु कॅच ड्रॉप. 1 रन तर मेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथे विकेट डाऊन. दैव देते आणि कर्म नेते. काय दिलीपने ढिसा क्षेत्ररक्षण केलंय. अशा प्रकारचे जर झेल सुटतील तर कदाचित हे स्वप्न भंग होईल तुमचं. कपिल देव रामलाल निखन सरांनी जर विवियन रिचर्ड सरांचा 1983 मध्ये तो झेल 32 पावलं धावून घेतला नसता तर आपला वर्ल्ड कपचा भंग मात्र यावेळेला स्वप्न भंग झालं असतं. परंतु ते स्वप्न पूर्ण झालं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मिसबा उलगचा झेल तो जर श्रीसनने टिपला नसता तर कदाचित तो वर्ल्ड कप 2007चा आपल्याला मिळाला नसता. सूर्यकुमार यादवने जर झेल तो टिपला नसता डेव्हिड मिलरचा तर कदाचित मात्र आपण पाहिलं तर आपलं स्वप्न भंग झालं असतं. त्यानंतर अमनजोत कौर महिला क्रिकेट आपण पाहिलं 50 षटकांचे सामने विश्वचषक. जर थर्ड अटेम्प्टला अमनजोत कौरने जर तो झेल टिपला नसता लॉराचा दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनचा तर कदाचित आपलं स्वप्न भंग झालं असतं. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस किती महत्त्वाचा भाग आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. टेक द कॅच अँड विन द मॅच. 1 रन तर मिळाले. 1 रन ॲड झाली. आता बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरी सुटला तर तुम्हाला ह्या वेळेला सुपर ओव्हर खेळायला मिळेल. परंतु दोन्ही संघ म्हणत असतील की एखादा रिझल्ट मिळावा बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमला सुद्धा या वेळेला तोच विचार असेल की आम्ही विन व्हावं. हा बॉल आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये के अपील करतायत. आता इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 1 आणि 1 बॉलमध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. अतिशय पहिला सामना पाहायला मिळतो इतिका स्ट्रायकर्स वर्सेस आई वालवादेवी. संतोष सामना होता कुठे आला कुठे. 6 बॉल 4 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान जर आपण पाहिलं तर विकेट डाऊन झाली आणि इथून जर आपण पाहिलं तर आता सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 7 ते 8 धक्के आतापर्यंत लागले गेलेत इतिका स्ट्रायकर्स टीमला. हाँ सर कहते हैं ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है. हाँ पहला मैच और पहले ही मैच में यहाँ पर दर्शकों का दिल जीत चुके हैं दोनों टीम. और ख़ास तौर पर मैंने कहा था कि प्रेम माने इनके ऊपर जिस प्रकार से विश्वास दर्शाया गया था मुझे लगा था कि कुछ ना कुछ करेंगे.
अगर शायद ये गेंद अगर बिंदी डाल दी जाए तो यहाँ पर हीरो बन जाएंगे। क्या लगता है सर, क्या होगा, सुपर ओव्हर या फिर मैच कौन सी टीम जीतेगी? जबरदस्त सामना पाहायला मिळतोय ह्या वेळेला. आपण पाहू शकाल एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एक बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 2 रनची आवश्यकता आहे. 1 रन तुम्हाला सुपर ओव्हरमध्ये घेऊन जाईल आणि 2 धावा तुम्हाला विन करून देईल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय राईट ओव्हर द विकेटने. या वेळेला हा बॉल जर आपण पाहिला तर 1 रन मिळेल का? हा ना करता करता इथून जर आपण पाहिला तर 1 रन मिळेल आणि पाहता पाहता 22च्या स्वरूपात सुपर ओव्हर. क्या बात आहे. ह्या वेळेला आपण पाहू शकता टाइम मॅनेजमेंट. कदाचित आता इथून अर्धा तास आपल्याला डिले व्हावं लागणार आहे.
कडे, कारण माहिती आहे आता संपूर्ण जबाबदारी या 5 बॉलची माझ्यावर आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लो फुल टॉस बॉल ऑन साईडला ड्राईव्ह खेळला गेलाय. एक रन तर मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे ससावेल, दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु नशिबाने साथ दिली. खराब विकेट किपिंग. आता इथून संदीप सांबरे सोडणार नाहीत. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, जेव्हा जेव्हा संधी येते ना तेव्हा संधीचं सोनं करण्यासाठी हे खेळाडू, महत्वपूर्ण खेळाडू तत्पर असतात. 2 रन्स ऍड होतील ऑफ द मार्क. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. फलंदाज त्या ठिकाणी आपण पाहू शकाल संदीप सांबरे अँड महबूब खान. काहीतरी कान मंत्र देत असताना महबूब खान आपल्या पार्टनरला. या वेळेला संधीचं सोनं केलंय. संधी मात्र दौडून आली होती रनआउटच्या स्वरूपात, परंतु या वेळेला षटकार आलाय. संदीप सांबरे सोडणार नाहीये. त्यामुळेच मी उल्लेख केला होता की गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ओळखला जातो. एका साईडला अनुभवी खेळाडू मनी मराठे, परंतु ओव्हरपिच बॉलला थारा नाहीये. सुपर 6, सुपर ओव्हरमध्ये सुपर 6 पाहायला मिळतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. 8 रन ऑन द बोर्ड. मॅक्झिमम 15 धावा जर आल्या तर कदाचित सामन्याचं पारडं जड होईल संघाचं. इतिका स्ट्रायकर्स टीम आई वालवादेवी या 2 टीमच्या दरम्यान आपल्याला एक जबरदस्त सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळतो. आमचे लाडके श्रोते जोडले गेलेत त्यांच्या माहितीसाठी. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर बॅक टू द बॉलर हेड. काय फटका खेळलाय संदीप सांबरे, यासाठीच ओळखला जातो. या पण ऐकूया आवाज सप्तसुरांचा, DJ जितू पारोळ. पहिला बॉल आपण पाहिला तर अप्रतिम हाताळला गेला होता. त्यानंतर रीड केले मनी मराठे या गोलंदाजाला संदीप सांबरेने. यावेळेला ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला. फिल्डर फार वेगाने येत आहेत. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत संदीप सांबरे. मात्र यावेळेला स्ट्राईक एंडकडे जरूर येतील. सॅक्रिफाईस विकेट मात्र फेकावी लागेल. महबूब खान बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. तर शेवटची जोडी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर शेवटचा बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 धावेच्या मदतीने 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 ऑन द बोर्ड. संतोष, ज्या पद्धतीने धावांची टोटल हवी है सुपर ओवर मध्ये त्या धावा आलेल्या आहेत. 15 रन बन चुके हैं, लेकिन आखिरी गेंद अभी भी बची है. संदीप अगर आखिरी गेंद पर बड़ा स्ट्रोक खेलेंगे तो 20 रन बहुत हो जाएंगे सर, और सुपर ओवर में 20 रन चेस करना आसान है नहीं. चांगला फटका आहे ऑफ ड्राईव्ह खेळत असताना. एक रन तर मेल आणि पाहता पाहता बिटवीन द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार. व्हॉट अ बॅटिंग, क्लासी बॅटिंग. या चौकाराने संघाची धावसंख्या 19. विजयासाठी 20 रनची आवश्यकता. यस डिस्क जॉकी. चला घाई करा, वेळ दौडू नका. 2 फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. वेळेची दिरंगाई न करताना
डोंट वेस्ट द टाइम. वारंवार सूचित करायला लावू नका. चला 2 बॅटर. 8 मॅच कोणत्याही सिच्युएशनमध्ये आज कंप्लीट करायचे आहेत. नो एक्सक्यूज. कोणत्याही प्रकारची सबब आणि कारणं चालणार नाही आहेत. कारण संतोष म्हटलं जातं ना, कारणं सांगणारी माणसं यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारणं सांगत बसत नाहीत. 20 रनची आवश्यकता आहे. सुपर ओव्हरमध्ये 20 धावा टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. संदीप सांबरेच्या कुशल नेतृत्वावर धावांचा वेग वाढला. दुसऱ्या बॉलवरच विकेट मिळाली असती. करीम खानने जर चुकी केली नसती तर कदाचित हा धावांचा वेग एवढा वाढला नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. जर तुम्ही सतत भूतकाळ हा जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं आणि ते सत्य आहे. सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघासाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथून बॅट अँड बॉलमध्ये परफेक्ट यावेळेला संघर्ष पाहायला मिळाला नाही. कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु इथे फिल्डर येत आहे स्वतः. बॉलर कॉटन बोल्टची संधी. औतेजी सरोज साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इतिका स्ट्रायकर्स टीमचे ओनर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अवधेजी सरोज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. त्यांचा मनपूर्वक शब्द सुमनांनी वाली प्रीमियर लीगच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. पहिल्याच बॉलवर विकेट. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. कॉटन बोल्टची संधी दौडून आली होती आणि संदीप सांबरे त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतोय. एकाकी लढा देत असताना संदीप सांबरे. तर इथून 5 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 4 बॉल आणि 20 रनची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट. 4 बॉल 20 रनची आवश्यकता. ऑन साईडला अजित कदम यांच्या बॅटमधून क्रॉस बॅटचा वापर करत असताना 1 रन तर मिळेल. एकीने फरक पडणार नाही या प्रतिस्पर्धी संघाला. इथून जर आपण पाहिलं तर 3 षटकार लगातार आले तर इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय की सामना टाय. ऑन साईडला खेळला गेलाय. पहिला तर षटकार आलाय. आता अनुक्रमे 2 षटकार येतील का? 6 धावा. व्हॉट अ शॉट. फ्लॅट 6. वेलकम अवतेजी सरोज साहेब. आपलं सहर्ष सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. एक नम्रपणाचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आपलं वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. WPL सीझन 9 मध्ये आपलं सहर्ष सुस्वागतम. ह्या वेळेला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला गेला होता. पर्याय नाही आहे मनी मराठेकडे, कारण त्याला माहिती आहे इथून मात्र आपल्याला षटकारच ठोकावे लागतील. मारामारी करावीच लागेल मात्र या षटकामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7. चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळला गेलाय. सॉफ्ट डिसमिसल आणि इथे मात्र विन होत असताना विजयी संघ होतोय. इतिका स्ट्रायकर्स टीम कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्यांचे ओनर्स अवधेजी सरोज साहेब खुश असतील आपल्या या संघाच्या कामगिरीवर. चला शेक हँड करायला विसरू नका. लाईनअपमध्ये या आणि शेक हँड करायला विसरू नका प्लीज.
तो सुरांचा डीजे मेडल थम्सअप त्यानंतर कॅप आणि हेडफोन हे मात्र आपण पाहू शकतायत. या अवधीची सरोज साहेब यांनाच मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण ही मॅन ऑफ द मॅचची या सूर्यकांत पवार साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आदरणीय सन्माननीय सरदारजी हुसैन साहब, जनाब सरदार हुसैन साहब, इनके कर कमलों से यहाँ पर मैन ऑफ द मैच का पुरस्कार दिया जाएगा, सम्मानित किया जाएगा. या संदीप सांबरे आपण यायचं आहे त्वरित. चला, दोन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. वेळीत दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. जे काही तुम्हाला आता मात्र यावेळेला 6 षटक आहेत, 5 षटक तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. टायमर सेट केला गेलाय. जर 1 सेकंद जरी वर झाला तर तुम्हाला एक प्लेयर आतमध्ये घ्यावा लागेल, याची दखल घ्यायची. आताच नुकतीच रॉकी ग्रुप चषक सुरू आहे आणि तिथे 3 संघांना अशा प्रकारचं पनिशमेंट दिलं गेलं आणि बॉल टाकण्याच्या अगोदर 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असायला हवा, अन्यथा जे काही नियम आहेत ते तुम्हाला स्ट्रिक्टली यावेळेला लागू केले जातील. चला संदीप सांबरे, या आपण लवकरात लवकर. ट्वेल्थ मॅनला जेव्हा तुम्ही पाठवतील त्यावेळेला कर्णधारावरती जबाबदारी असेल, आयकॉन प्लेयर त्याच्यावर जबाबदारी असेल की तुमचा इम्पॅक्ट प्लेयर जो कोण आहे तो मात्र यावेळेला नमूद करावा. कारण अंपायर्सला बघा, तुम्हाला ज्या ट्रॅक पॅन्ट आहेत त्या मात्र जर वेगळ्या कलरची असेल, सेम नसेल तर तुम्हाला तिथे पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. 2 रनची पेनल्टी लागली जाईल, याची दखल घ्यायची आहे. सैफ 11. या जनाब सरदार हुसैन सर, आपके कर कमलों से यहाँ पर मैन ऑफ द मैच का पुरस्कार सम्मानित किया जाएगा. या आपण इयरफोन यावेळेला आपण पाहत आहेत. चलिए मैच शुरू करना है, नहीं तो आपको पेनलाइज किया जाएगा. संदीप सांबरे जबरदस्त अफलातून बॅटिंग बॉलिंग आणि सुपर बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना आपण पाहू शकतायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. मेडल देऊन सन्मानित केलं जाईल. त्यानंतर इयरफोन, कोल्ड्रिंक, ही कॅप आपण पाहू शकता. सीझन 9 ची पहिला वहिला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.